Is it audible to everyone? Is it visible now? ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झालाय. टेस्ट होईल तुमची आज त्या चॅप्टर वरती, त्याच्यामुळे टेस्टसाठी तयार राहा. कधी पण टाकेन टेस्ट. आणि अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. आणि तुमचं टर्म वर्क हे ज्या युटी आहेत, युटी 1 असू द्या, युटी 2 असू द्या, त्याच्यावरती प्लस तुमचे जे चॅप्टर टेस्ट आहे त्याच्यावर मी तुमचं टर्म वर्क डिसाईड करणार आहे. आणि लेक्चरला खूप स्टुडंट अब्सेंट राहते. ठीक आहे, ओनली 22-23 स्टुडंट नाही आहे, टोटल 72 स्टुडंट आहेत. त्याच्यामध्ये 72 मध्ये फक्त 24-25 स्टुडंट फक्त लेक्चर अटेंड करते. बाकीच्यांचं काय आहे? लेक्चरला अब्सेंट राहू नका. आणखी एकदा सांगते मी. बघा, सेकंड चॅप्टर हा कशावरशी रिलेटेड आहे तर डिझाईन ऑफ स्टील कनेक्शन्स. आता आपल्याला स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचंय. पण दोन टाईपचे स्ट्रक्चर बघतोय. एक आहे तर स्टील स्ट्रक्चर आहे आणि सेकंड टाईप आहे तो आरसीसी स्ट्रक्चर. बरोबर आहे. आता आरसीसी स्ट्रक्चर मध्ये कसं असतं, बीम कॉलम कनेक्शन हे प्रॉपर त्याच्यामध्ये काय केले जातात, स्टीलचे जॉईंट्स दिले जातात. म्हणजे काय की लॅब वगैरे म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्क्रीटचे मोल्ड्स आहेत, मग त्याच्यामध्ये फॉर्म वर्क केलं जातं. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, जी आपली रेन्फोर्समेंट आहे ती पहिल्यांदा कास्ट केली जाते. आणि त्याच्यानंतर काय करतोय आपण, त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग करते. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मग स्क्वेअर कॉलम्स असू द्या, रेक्टँग्युलर असू द्या, सर्क्युलर असू द्या, अशा टाईपचे कॉलम्स असू द्या, बीम्स असू द्या, किंवा स्लॅब असू द्या, हे काय करतोय आपण, कास्ट करतोय. ठीक आहे. पण आरसीसी स्टील मध्ये कसं असणार आहे, दोन, आता फर्स्ट बीम, स्लॅब आणि कॉलम. बरोबर आहे. हे जे मेंबर्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट करायचे. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काहीतरी कनेक्शन प्रोव्हाइड करायला लागणार आहे. बीम कॉलम कनेक्शन प्रोव्हाइड करायला लागणार आहेत. बरोबर आहे. नंतर स्लॅब असू द्या किंवा रूफ असू द्या, ते पण काय करायला लागणार आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कनेक्शन प्रोव्हाइड करायला लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिला मेंबर आणि सेकंड मेंबर आहे तो काय आहे, दोन्ही आपण स्टील स्ट्रक्चर मध्ये दोन्ही जे पार्ट आहेत ते काय स्टीलचे आहेत. बरोबर आहे. मग स्टीलचे जे पार्ट आहेत आपल्याला काय करायचे, कनेक्ट करायचे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणते कनेक्शन्स यूज करायचे. मेनली स्टील स्ट्रक्चर मध्ये 3 टाइप्सचे कनेक्शन्स असतात. फर्स्ट वन इज द रिवेटेड कनेक्शन, बोल्टेड कनेक्शन अँड वेल्डेड कनेक्शन. ओके. आता रिवेटेड कनेक्शन म्हणजे काय, किंवा बोल्टेड कनेक्शन मध्ये काय असते, वेल्डेड कनेक्शन मध्ये हे कनेक्शन कसे दिले जातात. बरोबर आहे. आता बीम आहे तो कॉलमला काय करायचंय, कनेक्ट करायचंय. मग मी तिथं काय करू शकते, बोल्टचा नट बोल्ट बघितले असते, त्या बोल्टचा नट बोल्ट यूज करून सुद्धा काय करू शकते, मी बोल्टेड कनेक्शन देऊ शकते. ठीक आहे. नंतर आहे वेल्डेड कनेक्शन. वेल्डेड कनेक्शन तुम्ही पण बघितलं असेल, काय केलं जातं, वेल्डिंग केलं जातं आणि त्याच्यानुसार दोन पार्ट हे एकमेकांना कनेक्ट केले जातात. रिवेटेड कनेक्शन मध्ये कसं असते, सिम्पली तुम्ही असं एक, आता बोल्टेड कनेक्शन मध्ये काय असतं, बोल्ट आणि नट असते. म्हणजे त्याला काय असतात, त्याला थ्रेड्स असतात आणि त्याच्यानुसार नट त्याला काय केलं जातं, पॅक केलं जातं. पण रिवेट मध्ये तसं नसते.
सिम्पली बोल्टच असतं, एक टाईपचा खिळा म्हटलं जातं तुम्ही म्हणता, बरोबर आहे. आणि त्याला काय असतं, हुक प्रोव्हाइड केलेलं असते. ठीक आहे, म्हणजे काय की तुम्ही काय करणार, त्याला हॅमरिंग करणार एका साईडनं, दुसऱ्या साईडनं त्याला काय करणार, पॅक करणार. तर तुम्हाला थ्रेड्स नसतात त्या टाईपच्या रिवेटेड कनेक्शन. ठीक आहे, म्हणजे ते झालं रिवेटेड कनेक्शन. ते कसे असते ते पण मी तुम्हाला दाखवते. पण मेनली स्टील स्ट्रक्चर मध्ये तीन टाइप्सचे कनेक्शन्स आहेत, बोल्टेड कनेक्शन, वेल्डेड कनेक्शन अँड रिवेटेड कनेक्शन. कशासाठी हे कनेक्शन्स आहेत, जे मेंबर्स आहेत स्टीलचे, जे मेंबर्स आहेत ते एकमेकांना काय करायचे, कनेक्ट करायचे. त्याच्यासाठी आपण काय करतो, डिफरंट कनेक्शन्स यूज करतो. त्याच्यामध्ये वन बाय वन बघूया व्हॉट इज मीन बाय बोल्टेड कनेक्शन, किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे. ठीक आहे, बघा, बोल्ट इज अ मेटल पिन. बोल्ट काय, एक मेटलची पिन आहे विथ thread at the one end and shank threaded portion at the other end to receive a nut. म्हणजे काय की एका साईडला काय असणार आहे, एक मेटल पिन आहे, त्याला एक हेड असणार आहे, आणि सेकंड आहे तो काय आहे, तर शांक आहे. आणि शांक काय आहे, थ्रेडेड पोर्शन आहे. म्हणजे आपल्याला तिथे काय करायचंय, स्क्रीन दिसत नाही, ओके, एकच मिनिट मी चेक करते काय झालं. Is it visible now? हो, दिसतंय मॅम. विजिबल आहे आता? Is it visible now? Yes. Okay. बघा, मी काय सांगितलं, टाइप स्टील स्ट्रक्चर. आता आपल्याला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर बघायचंय. मेनली स्टील स्ट्रक्चर मध्ये कोणता पार्ट असतोय, तर कनेक्शनचा पार्ट असतोय. ठीक आहे, हे कनेक्शन कोणते, ह्याच्यानंतर बोल्टेड असेल किंवा किती बोल्ट प्रोव्हाइड करायचे, किती नट्स प्रोव्हाइड करायचे, किंवा वेल्ड असेल तर त्या वेल्डचा किती पोर्शन आपल्याला तो वेल्डिंग करायला लागेल, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायला लागतं किंवा डिझाईन करायला लागतं. मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर कनेक्शन माहिती पाहिजे, कोणत्या टाईपचे कनेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहेत टाइप्स ऑफ कनेक्शन्स. त्याच्यामध्ये मेनली 3 टाइप्स ऑफ कनेक्शन्स आहेत, बोल्टेड कनेक्शन, रिवेटेड कनेक्शन अँड वेल्डेड कनेक्शन. ओके, बघा, फर्स्ट वन इज दॅट इज बोल्टेड कनेक्शन. बोल्ट इज अ मेटल पिन with head at the one end and shank threaded portion at the other end to receive a nut. म्हणजे एकला काय असणार, एक साईडला काय असणार, आता 2 एंड आहेत नट बोल्टला, सॉरी, जे बोल्ट आहे त्याला काय आहे, 2 एंड आहेत. एका साईडला काय आहे म्हणून सांगितलं, हेड आहे, आणि दुसऱ्या साईडला काय आहे, शंक आहे. आणि शंकला काय प्रोव्हाइड केलेले आहेत, तर थ्रेड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मग हे थ्रेड्स कशासाठी प्रोव्हाइड केले जातात, तर जे नट आहेत तो नट रिसीव्ह करण्यासाठी. ठीक आहे, नट बोल्ट बघितले असतील, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जो बोल्ट आहे त्या बोल्टला काय केलेलं असते, एक पार्ट आहे तो कशाचा असतो, हेडचा असतोय, आणि सेकंड पार्ट कशाचा आहे म्हणून सांगितलंय, तर शांकचा. आणि शांकला काय आहेत, थ्रेड्स आहेत टू रिसीव्ह अ नट. ठीक आहे, बघा, स्टील वॉशर्स आर प्रोव्हाइडेड अंडर हेड ॲज वेल ॲज अंडर अ नट बिकॉज ऑफ फॉलोइंग रिझन्स. हे स्टील वॉशर्स असू द्या किंवा ह्याच्यामध्ये हेड एका एंडला, शांक एका एंडला, असं का प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्यासाठी काय, बिकॉज ऑफ देअर फॉलोइंग रिझन्स. त्याचे डिफरंट रिझन्स आहेत त्याच्यासाठी पण, टू डिस्ट्रीब्यूट क्लॅम्पिंग प्रेशर ऑफ बोल्ट अँड कनेक्टिंग प्लेट्स. हे नट बोल्ट काय करतात की जे प्रेशर येणार आहे ते प्रेशर काय करतात, ते प्लेट्स आहेत त्या कनेक्टिंग प्लेट्स वरती काय करतात, डिस्ट्रीब्यूट करतात. नेक्स्ट आहे टू प्रिव्हेंट थ्रेडेड पोर्शन ऑफ बोल्ट फ्रॉम द बिअरिंग ऍक्शन. म्हणजे जो बिअरिंग ऍक्शन का, तर आपण नट काय करतोय त्याच्यामध्ये रिसीव्ह करतोय, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, जास्त प्रेशर आल्यामुळे तिथं काय होऊ शकतं, तो पोर्शन काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो ड्यू टू द बिअरिंग ऍक्शन. आपण एखादी बीम मध्ये कसं म्हणतो, डिफ्लेक्शन येते किंवा मुवमेंट येते, तसं जो नट बोल्ट आहे त्याच्यामध्ये थ्रेडेड जो पोर्शन आहे तो काय कशामुळे फेल होऊ शकतो, ड्यू टू द बिअरिंग ऍक्शन मुळे काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. त्याच्यामुळे काय केलं जातं,
जे नट बोल्ट आहे त्याच्यामध्ये काय केले जातात, प्लेट्स यूज केले जातात. का तर त्याच्यामध्ये जेवढं प्रेशर येणार आहे ते प्रेशर काय करायला पाहिजे, त्यानं कनेक्टिंग प्लेट्सला डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. आपलं कसं असतंय, जर बीमचा लोड जो आहे तो कशामध्ये ट्रान्सफर होतो, कॉलम वरती ट्रान्सफर होतो. सेम तसंच मग त्याच्यासाठी कनेक्टिंग मेंबर्स आपण काय यूज केले, कनेक्टिंग ह्या दोन मेंबर्सला कनेक्ट करण्यासाठी आपण स्टील मध्ये काय यूज केले, कनेक्शन यूज केले. बरोबर आहे. मग हे जे नट बोल्ट आहेत त्याच्या थ्रू सुद्धा काय होतं, प्रेशर असू द्या किंवा लोड असू द्या, तो काय होतो कनेक्टिंग प्लेट्सला काय होतं, ट्रान्सफर होते. त्याच्यासाठी आपण काय करतोय, तिथं कनेक्टिंग प्लेट्स यूज करतोय, जेणेकरून जो नट बोल्ट वरती जो प्रेशर येईल किंवा लोड येईल तो काय होईल, जो फॉलोइंग ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्सला काय होईल, ट्रान्सफर होईल. त्या प्लेट्स मध्ये तुम्ही तिथं आय सेक्शन यूज करू शकता, एल सेक्शन, अँगल सेक्शन तिथे काय केलेले असतात, जोडलेले असतात. ठीक आहे. कारण दोन पार्ट्स आपण काय करतोय, तिथं कनेक्ट करतोय. आणि सेकंड काय सांगितले, जो शांक एरिया आहे कशाचा, बोल्टचा, तो बोल्टचा शांक एरिया कशामुळे फेल होऊ शकतो, ड्यू टू द बेरिंग ऍक्शन मुळे फेल होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण काय करतोय, तिथं स्टील वॉशर सुद्धा तिथं प्रोव्हाइड केले असतात. अशा स्टील वॉशर बघितले नट आणि बोल्टच्या मध्ये काय केले जातात, असे स्मॉल सर्क्युलर टाईप मध्ये काय केले जातात, वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. का तर ज्या कनेक्टिंग प्लेट्स आहेत त्या कनेक्टिंग प्लेट्स वरती काय होईल, तो लोड ट्रान्सफर होईल. आणि सेकंड जो थ्रेडेड पोर्शन आहे ते काय होईल, ते पण आपल्याला बेरिंग ऍक्शन पासून प्रिव्हेंट करता येईल. सिम्पली असा टाइप मध्ये असतात बघा स्टील वॉशर्स. आपलं स्ट्रेट कन्सिडर करा तुम्ही. ठीक आहे. नट बोल्ट तर तुम्ही बघितलेच असतील. बरोबर आहे. आणि हा एरिया कसला, शांक एरिया, ह्याच्यामध्ये थ्रेड्स असते. हे थ्रेड्स कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात, तर जे नट रिसीव्ह करायला लागणार आहेत ते नट बसवण्यासाठी आपण काय करतोय, तिथं थ्रेड्स प्रोव्हाइड करतोय. बरोबर आहे. मग आता हे थ्रेड्स कशामुळे होऊ शकतात, किंवा ह्याचा जो एरिया आहे तो काय होऊ शकतो, कमी कमी होऊ शकतो ड्यू टू द बिअरिंग ऍक्शन. म्हणून काय केले जातात, वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. सर्क्युलर टाइप मध्ये असते तसे. अशा टाइप मध्ये असते. म्हणजे काय करणार आहे, अगोदर नट एक हे करणार, पहिल्यांदा हा बोल्ट मध्ये वॉशर्स पण केले जातात आणि वॉशर्स बसवले जातात इथं, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नट बसवता. बघितले पण असतील. कळतंय तुम्हाला स्टील वॉशर्स, त्याचा एखादा पिक्चर असेल तरी पण मी नेक्स्ट लेक्चरला दाखवते तुम्हाला स्टील वॉशर्स कसे असते. म्हणजे हा जो पार्ट आहे हा त्याला हेड झाला, हेड ऑफ बोल्ट, आणि हा काय झाला, शांक एरिया. आणि त्याला काय केले जातात, थ्रेडेड पोर्शन असतात. हा पोर्शन बिअरिंग ऍक्शन मुळे काय होऊ शकतो, फेल होऊ शकते. त्याच्यामुळे काय केले जातात, स्टील वॉशर्स तिथं प्रोव्हाइडेड केले जातात. त्याचे दोन रिजन्स आहेत. फर्स्ट आहे तो जे क्लॅम्पिंग प्रेशर येणार आहे ते जे क्लॅम्पिंग प्रेशर आहे ते कनेक्टिंग प्लेट्सला ट्रान्सफर करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. आणि सेकंड आहे जो थ्रेडेड पोर्शन आहे ते थ्रेडेड पोर्शन काय होऊ शकतो, बिअरिंग ऍक्शन मुळे फेल होऊ शकते. ते प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. अशा टाइप मध्ये तुम्हाला इथं एक्झाम्पल्स पण सांगितले. अशा टाइप मध्ये इथं नट असतो आणि नटच्या वरती काय केलं जातं, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. इथे सुद्धा स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे काय की बेरिंग हेड पोर्शन आहे त्याच्यावरती आपण काय करतो, हॅमरिंग सुद्धा करतो. बरोबर आहे. मग त्या हॅमरिंग किंवा त्याच्यावरती जो लोड येणार आहे तो लोड कनेक्टिंग प्लेट्सला ट्रान्सफर करण्यासाठी, प्लस जे बेरिंग ऍक्शन आहे ते बेरिंग ऍक्शन पासून थ्रेडेड पोर्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय, तिथं स्टील वॉशर्स प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. मग आता बोल्ट्स मध्ये पण काय टाइप्स आहेत. तर टाइप्स ऑफ कनेक्शन मध्ये आपण काय बघितलं, बोल्टेड कनेक्शन, रिपीटेड कनेक्शन आणि वेल्डेड कनेक्शन, असे 3 टाइप्सचे कनेक्शन्स आहेत. आणि ह्या बोल्ट मध्ये पण डिफरंट टाइप्स आहेत. फर्स्ट आहे अनफिनिश्ड बोल्ट. त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळते की हा बोल्ट कशा त्याला फिनिशिंग केलेलं नसेल, तर त्या टाइपच्या बोल्टला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट. किंवा त्याचा काय असेल ते आणखी एक्सप्लेनेशन तुम्हाला नेक्स्ट टाइमला सांगते. नेक्स्ट आहे फिनिश्ड बोल्ट.
अनफिनिश्ड बोल्ट, फिनिश्ड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट, प्रिसिजन बोल्ट, त्याला ए ग्रेड बोल्ट पण म्हटलं जातं, सेमी प्रिसिजन बोल्ट, बी ग्रेड बोल्ट अँड रिबेट बोल्ट, असे 6 टाईप आहेत बघा. फिनिश्ड बोल्ट, अनफिनिश्ड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट, ए ग्रेड बोल्ट, बी ग्रेड बोल्ट अँड रिबेट बोल्ट, असे 6 टाईप आहेत कशाचे, बोल्टचे. आता हे बोल्टचे टाईप कशानुसार पडले बघा. अनफिनिश्ड बोल्ट, व्हॉट इज मीन बाय अनफिनिश्ड बोल्ट? These bolts are bearing type of bolts. म्हणजे हे टाइप, हे जे बोल्ट आहे ते काय होतात, बेरिंग ऍक्शन जास्त होते या टाइपच्या बोल्ट्स मध्ये. नंतर these bolts are also called as ordinary bolts, black bolt, common bolt or C grade bolt. जे अनफिनिश्ड बोल्ट्स आहेत त्याला सी ग्रेड बोल्ट पण म्हटलं जातं, ऑर्डिनरी बोल्ट असू द्या, ब्लॅक बोल्ट असू द्या, कॉमन बोल्ट असू द्या, ते काय झाले अनफिनिश्ड बोल्ट्स. आणि ह्या बोल्टचं जास्ती करून काय त्याचं बेरिंग होतं, ठीक आहे, आणि त्याचं फिनिशिंग वगैरे झालेलं नसते, ठीक आहे. बघा दिस शांक पोर्शन ऑफ दिस बोल्ट इज लेफ्ट अनफिनिश्ड. म्हणजे त्याचा जो शांक पोर्शन आहे, शांक पोर्शन म्हणजे काय, हेड सोडून खालचा जो पार्ट आहे दॅट इज द शांक पोर्शन ऑफ द बोल्ट. ओके, मग हा शांक पोर्शन काय केलं जातं, फिनिशिंग केलं जात नाही त्याचं, ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट्स. ओके, ती बोल्ट्स आर मेड अप फ्रॉम माइल्ड स्टील. माइल्ड स्टील म्हणजे कोणत्या ग्रेडचं स्टील झालं, Fe 250 ग्रेडचं स्टील झालं, बरोबर आहे. म्हणजे हा बोल्ट जे अनफिनिश्ड बोल्ट्स आहेत ते Fe 250 ग्रेडच्या स्टील पासून काय केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. द बोल्ट्स आर एक्सप्रेस्ड इन देअर फाय विच इज डायमीटर ऑफ द शांक पोर्शन. हा जो शांक पोर्शनचा डायमीटर आहे त्याच्यावरून त्या बोल्टला काय केलं जातं, एक्सप्रेस केलं जातं. म्हणजे जर मला म्हणायचंय त्याचा डायमीटर 12 mm चा आहे, मग 12 mm काय लिहिणार, 12 mm फाय. ज्याला इंडिकेट कसं करणार, त्याचा मीनिंग काय झालं मग, 12 mm फाय म्हणजे काय, तर ह्याचा जो शांक पोर्शन आहे ह्या शांक पोर्शनचा डायमीटर किती आहे, 12 mm आहे. फाय इज द इंडिकेशन ऑफ डायमीटर. फाय कशासाठी यूज करतो आपण, तर डायमीटरला इंडिकेट करण्यासाठी आपण काय करतोय, फाय यूज करतोय. पण हा जो काय करतोय, यूज करतोय. इज इट विजिबल? ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये शांक जो पोर्शन आहे त्या शांक पोर्शनचा काय करणार आहे, तुम्ही डायमीटर मेजर करणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करणार आहे, मग त्या किती डायमीटरचा तो बोल्ट आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आहे. म्हणजे मेजर करताना तुम्हाला कुठला मेजर करायचा डायमीटर कळालं, बोल्ट मध्ये हेड पोर्शनचा डायमीटर मेजर करायचं नाही, कोणत्या पोर्शनचा करायचा, तर शांक पोर्शनचा डायमीटर मेजर करायचा. मग तुम्हाला तो बोल्ट किती mm डायमीटरचा आहे ते काय कळतं, इंडिकेशन करतं. किंवा तुम्हाला कळायला पाहिजे की मी सांगितलं की 18 mm डायमीटरचा काय तो बोल्ट आहे किंवा 20 mm डायमीटरचा तो बोल्ट आहे, तो डायमीटर कुठला आहे किंवा कोणत्या एरियाचा आहे, तर शांक पोर्शनचा तो डायमीटर असतो. म्हणजे काय केलं जातं, आणि फिनिश्ड बोल्ट असल्या किंवा कोणत्या टाईपचे बोल्ट असू द्या त्याच्यामध्ये जो डायमीटर गिवन असतोय दॅट इज द डायमीटर ऑफ शांक एरिया. ओके, हेड एरियाचा आपण डायमीटर मेजर करत नाही. बघा अनफिनिश्ड बोल्ट्स आर अवेलेबल इन 16, 20, 24, 30 and 36 mm इन डायमीटर. म्हणजे काय की जे अनफिनिश्ड बोल्ट आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये किती mm डायमीटरचे भेटतात, तर 16 mm असू द्या, 20 mm आहे,
24 mm आहे, नंतर 30 mm आहे, 36 mm आहे. हे मेजरली अनफिनिश्ड बोल्टचे मार्केटमध्ये तुम्हाला एवढ्या डायमीटरचे बोल्ट काय अनफिनिश्ड बोल्ट काय भेटतील मार्केटमध्ये भेटतील. ठीक आहे. दिस टाइप ऑफ बोल्ट्स आर युज्ड इन द लाईट स्ट्रक्चर विच हॅव्हिंग द स्टॅटिक लोड. ओके, म्हणजे काय की ज्याच्यामध्ये स्टॅटिक लोड आहे अशा स्ट्रक्चर मध्ये कनेक्शन साठी आपण काय करतो, अनफिनिश्ड बोल्ट्स यूज करतो. ठीक आहे. डेड लोड असू द्या किंवा जे स्टॅटिक आहे, चेंज होत नाही, तिथं काय जास्त तेवढेच लोड कंटिन्यू त्या एरियामध्ये तिथला लोड काय होत नाही, चेंज होत नाही, अशा लाईट वेट स्ट्रक्चर मध्ये काय केले जातात, अनफिनिश्ड बोल्टचा यूज केला जातो. आणि त्याचे डायमीटर मार्केटमध्ये किती डायमीटरचे अनफिनिश्ड बोल्ट अवेलेबल आहेत, तर 16 mm आहे, 20 आहे, 24 आहे, 30 आहे, 36 डायमीटरचे तुम्हाला अनफिनिश्ड बोल्ट भेटतील. आणि हे बोल्ट काय असतात, त्याचा जो शांक एरिया आहे त्या शांक एरियाचं काय केलं जात नाही, फिनिशिंग केलेलं नसतं, त्याच्यामुळे त्या टाईपच्या बोल्टला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट्स. आणि हे बोल्ट्स कोणत्या स्टील पासून, कोणत्या ग्रेडच्या स्टील पासून मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, दॅट इज द माइल्ड स्टील. म्हणजे Fe250 जो ग्रेड आहे स्टीलचा, त्या ग्रेडच्या स्टील पासून अनफिनिश्ड बोल्ट काय केले जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय अनफिनिश्ड बोल्ट्स? शांक एरियाचं जर फिनिशिंग केलं नसेल तर त्या टाईपच्या बोल्टला काय म्हणणार, अनफिनिश्ड बोल्ट. सेकंड त्याच्यामध्ये मेजर काय, त्याचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कोणत्या ग्रेडच्या स्टील पासून होते, Fe250 ग्रेड पासून. नंतर काय आहे की त्याच्यामध्ये मार्केटमध्ये किती डायमीटरचे तुम्हाला अनफिनिश्ड बोल्ट्स भेटतात, तर 16 mm आहे, 20 आहे, 24 आहे, 30 आहे आणि 36 आहे. एवढ्या एमएमच्या डायमीटरचे तुम्हाला काय भेटतील, अनफिनिश्ड बोल्ट भेटतील. आणि त्याच्यामध्ये नंतर आणखी काय सांगितले, जो शांक एरियाचा डायमीटर म्हणजे काय की एखादा बोल्ट तुम्हाला सांगायचा आहे किंवा ह्या बोल्ट किती एमचा हे इंडिकेट करायचंय, तर त्याच्यासाठी काय करणार, तुम्ही शांक एरियाचा डायमीटर मेजर करणार, मग सांगणार की हा 12 mm चा बोल्ट आहे, 20 mm चा आहे, 30 mm चा आहे, 36 mm चा बोल्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी इंडिकेशन किंवा डायमीटर कोणता मेजर करणार आहे, तर शांक एरियाचा डायमीटर मेजर करणार आहे. ठीक आहे. त्या टाईपच्या बोल्टला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट्स. आणि लाईट वेट स्ट्रक्चर मध्ये अनफिनिश्ड बोल्ट हे कशासाठी यूज केले जातात, टू कनेक्ट द मेंबर्स. ओके, म्हणजे जिथं स्टॅटिक लोड कंडिशन्स आहेत अशा लोडिंग कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, अनफिनिश्ड बोल्ट्सचा यूज करू शकतो. इज इट क्लिअर व्हॉट इज मीन बाय अनफिनिश्ड बोल्ट्स? येस ऑर नो फास्ट? इज इट क्लिअर? आपण बोल्टेड, आपण टाइप्स ऑफ कनेक्शन मध्ये काय बघतोय, बोल्टेड कनेक्शन. त्याच्यामध्ये काय आहे, त्याचे सब टाइप्स आहेत, दॅट इज अनफिनिश्ड बोल्ट, फिनिश्ड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट, ए ग्रेड बोल्ट, बी ग्रेड बोल्ट अँड रिबिल्ड बोल्ट. ओके, ओके. बघा ह्याच्यामध्ये आणखी काय सांगितलंय, हेड आहे, शांक आहे आणि अनफिनिश्ड बोल्ट आहे. ठीक आहे. मग हे काय सांगितलंय, फ्रॉम अबोव फिगर इज द डायमीटर ऑफ शांक. बरोबर आहे. द एरिया ऑफ बोल्ट ऍट शांक इज नोन ॲज अ नॉमिनल शांक एरिया. आता एखाद्या वेळेस तुम्हाला काय सांगतात, नॉमिनल शांक एरिया मेजर करा किंवा कॅल्क्युलेट करा म्हणून सुद्धा एमसीक्यू येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं असते, शांकचा डायमीटर दिलेला असते, त्याच्यानुसार तुम्ही काय करणार, नॉर्मल शांक एरिया कॅल्क्युलेट करा असं सिम्पली विचारलं तर कसं कॅल्क्युलेट करणार, सर्कलचा एरिया माहिती, बरोबर आहे, एरिया ऑफ सर्कल π/4 d स्क्वेअर. आपल्याला डी माहिती का, माहिती, दॅट इज डी इज द डायमीटर ऑफ शांक एरिया. मग तो 16 mm दिला असेल तर काय येणार आहे, मग π/4 × 16 स्क्वेअर. 20 दिला असेल तर π/4 20 स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला एखाद्या बोल्टचा नॉमिनल शांक एरिया कॅल्क्युलेट करायला सांगितला तर कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर शांक एरिया. ओके, फक्त प्लेन असेल त्या ठिकाणी, थ्रेडेडचा वेगळा असतोय, थ्रेडेडचा शांक एरिया, सॉरी थ्रेडेडचा जो एरिया असतोय तो डिफरंट, आपण डिफरंट फॉर्म्युला यूज करून काय करतो, कॅल्क्युलेट करतो. पण एखादा बोल्ट, आता बोल्ट मध्ये दोन, शांक मध्ये दोन, त्याच्यामध्ये दोन पोर्शन देतात. एक आहे तो जो त्याच्यामध्ये थ्रेड्स असतात आणि हे काय असतो, प्लेन असते. बरोबर आहे. मग काय करणार, π/4 d स्क्वेअर, त्याच्यानुसार काय भेटणार तुम्हाला, ASB विच इज नॉमिनल शांक एरिया. आता नेक्स्ट काय, थ्रेडेड पोर्शनचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्या एरिया काय म्हटलं जातं, नेट टेन्साइल एरिया ऑफ द बोल्ट. ओके, आणि विच इज डिनोटेड बाय ANB. ओके,
आणि तो काय असतोय, द एरिया ऍट द थ्रेडेड पोर्शन इज रिड्युस्ड बाय 22% बाय मीन्स ऑफ 78% ऑफ एरिया. 100% मध्ये 22% काय केलेलं असतो, तो एरिया रिड्यूस केलेला असतोय, म्हणजे राहिला किती 78%. बरोबर आहे. म्हणजे ह्या एरियाच्या 78% एरिया काय केला जातो, थ्रेडेड पोर्शनला दिलेला असतो. म्हणजे तो पोर्शन 22% मध्ये रिड्यूस केलाय, म्हणजे 100 मधून 22% काय करा, मायनस करा, म्हणजे 78 भेटलं. बरोबर आहे. 78% कसं लिहिणार, 78 डिवायडेड बाय 100 म्हणजे 78%. आपण पर्सेंट मध्ये लिहिताना कसं लिहितो, 78 बाय 100 असेल तर 78% लिहितो. बरोबर आहे. मग 78% ऑफ नॉमिनल शांक एरिया, हा जो प्लेन एरिया आहे मी सांगितलं, एवढे एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, हा जो एवढा एरिया आहे तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे, विच इज नॉमिनल शांक एरिया विच इज π/4 d स्क्वेअर. डीचा तर डायमीटर आपल्याला माहिती असते. सेम हा जो एरिया आहे थ्रेडेड पोर्शनचा, हा एरिया काय केला जातो, 22% रिड्यूस केला जातो ह्या प्लेन नॉमिनल एरियापेक्षा. ठीक आहे. मग 22% रिड्यूस करणे म्हणजे किती राहिला, ऍक्च्युली तिथं प्रोव्हाइड केलंय 78% प्रोव्हाइड केलंय, म्हणजे ह्याला काय करणार 0.78 न डिवाइड कर, सॉरी मल्टिप्लाय करणार, तुम्हाला काय भेटणार, नेट टेन्साइल एरिया ऑफ द बोल्ट. क्लिअर कळालंय तुम्हाला. म्हणजे काय की शांक मध्ये दोन पार्ट असतात, एक तो असतोय तो प्लेन असतोय, त्याला नॉर्मल टेन्साइल एरिया, नॉर्मल एरिया पण म्हणू शकता, आणि सेकंड आहे तो थ्रेडेड पोर्शनचा एरिया. थ्रेडेड पोर्शनचा जो एरिया आहे तो काय केला जातो, 22% न रिड्यूस केला जातो नॉमिनल, नॉर्मल जो शांक एरिया आहे किंवा नॉमिनल शांक एरिया ऑफ द बोल्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली 22% न रिड्यूस केला म्हणजे किती राहिलं, 100 मध्ये जर 22% रिड्यूस केलं तर ऍक्च्युली किती राहिला, 78%. म्हणून तिथे काय केलंय, 0.78 ने मल्टिप्लाय केले. तुम्हाला तो काय भेटणार आहे, जो थ्रेडेड पोर्शन आहे त्या थ्रेडेड पोर्शनचा एरिया भेटणार आहे, आणि त्याला काय म्हणून इंडिकेट केलं जातं, नीट टेन्साइल एरिया ऑफ द बोल्ट. क्लिअर आहे. हे झालं अनफिनिश्ड बोल्ट. कोणत्या पण टाईपच्या बोल्ट मध्ये तुम्हाला काय केलं, ए एन बी. ओके. ए एन बी कसं कॅल्क्युलेट करणार, पाय डिवायडेड बाय 4 इंटू डी स्क्वेअर. ओके. डी इज द डायमीटर ऑफ शांक. ओके. आता पाय तर माहिती, पायची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट कॅल्सी मध्ये पण टाकू शकता, कॅल्सी मध्ये पाय आहे, किंवा 3.14 सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. डिवायडेड बाय 4 इंटू डी स्क्वेअर. डी इज द डायमीटर ऑफ द शांक एरिया. तो म्हणजे काय असला, काय झाला, शांक मध्ये दोन टाईपचे एरिया असतो, एका टाईप मध्ये थ्रेडेड पोर्शन असतोय तो थ्रेडेड पोर्शन, आणि सेकंड मध्ये जो प्लेन असतोय तो. ठीक आहे. मग हा जो एरिया आहे, हा एरिया कसं कॅल्क्युलेट करणार आहे, हा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे. आता मला थ्रेडेड पोर्शनचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तो मी कसा कॅल्क्युलेट करणार, थ्रेडेड पोर्शनचा एरियालाच काय म्हटलं जातं, नेट टेन्साइल एरिया ऑफ द बोल्ट. बी इज द फॉर बोल्ट. ओके. मग तो काय सांगितलंय, 0.78% ऑफ द नॉमिनल एरिया ऑफ द बोल्ट. 78% हेलो मैम. 4 इंटू डी स्क्वेअर. डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ द शाफ्ट. Is it clear how to calculate nominal area of the bolt and threaded portion bolt, that is net tensile area of the bolt. Is it clear? हे Hello, फॉर्म्युले ma'am. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला डायरेक्ट शांक एरियाचा जो बोल्ट आहे त्या बोल्टचा काय केला जातो, डायमीटर गिवन दिलेला असतोय, आणि तुम्हाला नेट एरिया कॅल्क्युलेट करायला विचारू शकतील, किंवा जो थ्रेडेड पोर्शन आहे त्या थ्रेडेड पोर्शनचा एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करायला विचारू शकता. ठीक आहे. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? Can I repeat what is meant by unfinished bolt? How to calculate nominal area? How to calculate threaded portion area, that is net tensile area of the bolt? Is it clear all of you? Okay. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ए समजले सगळ्यांना? ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे?
त्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. वेट, आय विल टेक अटेंडन्स. डोंट लेफ्ट फ्रॉम मीटिंग. आणि फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग आहे, जे लेक्चरला अब्सेंट राहतील त्यांचं टर्मवर कमी भेटेल. तुमचं थर्ड इयर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसे लेक्चर करायचे, कसे मिस करायचे तुमचं तुम्ही ठरवा. आणि रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करा आहे वगैरे 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 असलं काय असेल ना तर प्रोव्हाइड करू, काय प्रॉब्लेम नाही. पण रेग्युलर लेक्चर किती करताय आणि रेकॉर्डेड लेक्चर कधी बघणार आहे तुम्हाला सांग. फक्त एवढंच समजते की म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तो विचारू शकता. जसे रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते विचारू शकत नाही. त्याच्यामुळे जे लेक्चर्स आहेत ते बंक करू नका तुम्ही. आणखीन एकदा तुम्हाला रिपीट मला सारखं सांगायला लावू नका. लेक्चर करा, लेक्चर करा, लेक्चर करा. तुम्हाला पण स्वतः समजायला पाहिजे. सेकंड इयर पर्यंत बस झालं, थर्ड इयर चालू आहे. तुमचं फ्युचर डिपेंड आहे याच्यावर. एक्झाम ऑनलाईन होईल, ऑफलाईन होईल गॅरंटी नाहीये. 99% ऑफलाईन होईल ह्या वेळेसची एक्झाम. ठीक आहे. रोल नंबर 1, 2, 3, वेट, ठीक आहे. रोल नंबर 14 पासून मला द्या. रोल नंबर 13. Present, ma'am. 13 is there. Present, madam. 14, Present, ma'am. 15, 16, Present, ma'am. Present. 17. Present. वेट, आवाज येत नाहीये तुमचा. Present. रोल नंबर 13 is there. 13, 14, Present, ma'am. 15, 16, Present. 17, Present. 18, 19, 20, Present. 21, Present. 22, Present. 23, 23, 24, Present. 25, Present. 26, Present. 27, 28, Present. 29, 29, 30, Present. 31, Present. 32, Present. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present. 38, Present. 39, Present. 39, 40, Present. 41, Present. 42, Present. 43, Present. 44, 44, 45, Present, madam. 46,
Present. Madam, 47, 44 present. 46 present. 48, Present, ma'am. Ma'am, 49, 47. Present. 50, 51, 52, Present. 53, 54, Present. 55, Present. 56, Present. 57, Present. 58, Present. 59, 60, 61, 62, Present. 63, Yes, ma'am. 64, 65, 66, 67, 68, Present. 69, Present. 70, Present. 71, Present. 72. ठीक आहे, जे न्यू सातारा पाणीचे आहेत त्यांच्यासाठी मी रोल नंबर डिस्प्ले करते. नंतर नेक्स्ट टाइम पासून तुम्ही अटेंडन्स द्या. म्हणजे बघा, ॲब्सेंट रोल नंबर 13, 19, 20, 24, 27, 29, 35, 37, 39, 50, 51, 53, 59, 60, 61, 67, 68, 71. Anyone is there? 68. 39. Okay. ठीक आहे, लेफ्ट होऊ शकता. 39. 50, 71. 71. ओके. 68, ठीक आहे, madam. लेफ्ट फॉकस. 68. ऑप्शन नाही आहेत, प्रेझेंटच लावले. ठीक आहे, लेफ्ट 44, madam. 44. ओके. लेफ्ट फास्ट. मॅम तुम्ही मॅन्युअल जाणार ना? हॅलो. मॅन्युअल सेंड करते. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही हे करा. रिमूव्ह फर्स्ट. मॅडम 29 प्रेझेंट. फोन आला होता पप्पांचा. ठीक आहे. ठीक आहे. चुकून फक्त बॉईजच्या ग्रुपवरती अटेंडन्स हे सॉरी लेक्चर सेंड झालं. मी तुमच्यासाठी रिपीट करते. रोल नंबर 1 इज देअर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत का सगळे? बघा, आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? गर्ल्स ओके. ठीक आहे, बघा सेकंड जो चॅप्टर आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर डिझाईन ऑफ कनेक्शन्स. ठीक आहे, मग आता डिझाईन ऑफ कनेक्शन मध्ये काय करायचंय तुम्हाला? जे कनेक्शन्स आहेत ते काय करायचे? डिझाईन करायचे. हे कनेक्शन मध्ये आपल्याला अगोदर काय माहिती पाहिजे? कोणत्या टाइपचे कनेक्शन्स आहेत. ठीक आहे, देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ कनेक्शन: बोल्टेड कनेक्शन, वेल्डेड कनेक्शन अँड रिवेटेड कनेक्शन. ओके, आता बोल्टेड कनेक्शन असू द्या, रिवेटेड कनेक्शन असू द्या किंवा वेल्डेड कनेक्शन असू द्या, हे कशासाठी यूज केले जातात? जे 2 पार्ट्स आहेत स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचे, बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये बीम असू द्या, कॉलम असू द्या, फुटिंग असू द्या, हे काय करायचं? एकमेकांना कनेक्ट करायला लागणार आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी कनेक्शन्स यूज केले जातात. मग हे कनेक्शन्स कोणते कोणते आहेत तर हे कनेक्शन्स मध्ये बोल्टेड कनेक्शन आहे, वेल्डेड कनेक्शन आहे आणि रिवेटेड कनेक्शन आहे. ठीक आहे, मग बोल्टेड कनेक्शन मध्ये बोल्ट कसं असणार आहे? तुम्ही बोल्ट बघितलाच असेल.
बोल्ट मध्ये काय असतं, एक हेड पोर्शन असतोय आणि एक थ्रेडेड पोर्शन असतोय. ठीक आहे. आणि थ्रेडेड पोर्शन जर तुम्ही बोल्ट बघितला तर कशा टाईप मध्ये असणार आहे बघा. ठीक आहे. आणि निम्मा ह्याचा पोर्शन काय केला जातो, थ्रेडेड केला जातो. का तर इथं आपल्याला काय करायचं असतं, नट बसवायचं असतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी तिथं थ्रेड्स प्रोव्हाइड केले जातं. आणि निम्मा एरिया असतो तो काय असतं, प्लेन असतो शांकचा. हा जो अप्पर पार्ट आहे याला काय म्हटलं जातं, हेड पोर्शन म्हटलं जातं. आणि हा जो लोअर पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, शांक ऑफ द बोल्ट. आणि शांकमध्ये थ्रेडेड पोर्शन कशासाठी युज केलेलं असते, टू प्रोव्हाइड नट किंवा टू रिसीव्ह अ नट. ठीक आहे. बघा बोल्टेड कनेक्शन. बोल्ट इज द मेटल पिन with the head at one end and shank threaded portion at the other end to receive a nut. म्हणजे नट रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं असतं, आपण तिथं थ्रेडेड पोर्शन प्रोव्हाइड केलेलं असते. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आता नट प्रोव्हाइड केले. नटच्या अगोदर एक प्लेन सर्क्युलर हे काय केलेलं असते, सर्क्युलर स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केलेले असतात. मग हे स्टील वॉशर्स कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात, तर जे हा जो थ्रेडेड पोर्शन आहे त्याच्या वेळेस तुम्ही तिथं जर नट बसवला तर तो काय होतो, बेरिंग ऍक्शनमुळे फेल होऊ शकतो. त्याच्यासाठी तिथं काय केले जातात, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. आणखी कशासाठी प्रोव्हाइड केले जातात, तर जो याच्यात हेड पोर्शन वरती काहीतरी लोड येणार आहे, तो लोड आपल्याला काय केलेला असतो, स्मूथली आपल्याला तो काय करायचा असतोय, डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करतोय, तिथं स्टील वॉशर्स प्रोव्हाइड करतोय. बरोबर का. स्टील वॉशर्स आर प्रोव्हाइडेड अंडर द हेड as well as under the nut because of following reason. First, to distribute clamping pressure on clamping pressure of bolt on the connecting plates. कारण बोल्टच्या मध्ये आपण काय करतोय, तिथं कनेक्टिंग प्लेट्स प्रोव्हाइड करतोय. त्या कनेक्टिंग प्लेट्स मध्ये प्रेशर आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण काय करतोय, तिथं स्टील वॉशर्स प्रोव्हाइड करतोय. आणखी नेक्स्ट, टू प्रिव्हेंट द थ्रेडेड पोर्शन ऑफ बोल्ट फ्रॉम द बिरिंग ऍक्शन. हा जो थ्रेडेड पोर्शन आहे हा बिरिंग ऍक्शन मुळे काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. त्याच्यामुळे तिथे काय केले जातात, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात. मग हे स्टील वॉशर्स काय करतात, त्याच्यावर जो हेड पोर्शनवर जो लोड आलेला आहे त्याच्यानंतर तो कनेक्टिंग प्लेट्स, कारण हा पण बोल्ट कशासाठी प्रोव्हाइड करते, दोन पार्टला कनेक्ट करण्यासाठी. बरोबर आहे. मग हे कनेक्टिंग प्लेट्सच्या तिथे काय केले जातात, स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात टू डिस्ट्रीब्यूट द लोड्स किंवा टू प्रिव्हेंट बोल्ट्स फ्रॉम द बेरिंग ऍक्शन. ठीक आहे. हा ठीक आहे. मग नेक्स्ट आहे, समजते हेड स्टील वॉशर्स कशासाठी प्रोव्हाइड करायचंय, जो लोड येणार आहे तो हेडेड पोर्शनचा जो लोड आहे तो कनेक्टिंग प्लेट्सला प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करता येईल. प्लस तो थ्रेड्स आहेत ते थ्रेड्स बिरिंग ऍक्शन पासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय, तिथं स्टील वॉशर्स प्रोव्हाइड करतोय. कारण स्टील वॉशर्स काय करतात, जे कनेक्टिंग प्लेट्स आहेत त्या कनेक्टिंग प्लेट्सला लोड काय करतात, ट्रान्सफर करतात. ठीक आहे. आता ह्या बोल्ट्स मध्ये पण त्याचे सब टाइप्स आहेत. अनफिनिश्ड बोल्ट, फिनिश्ड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट, त्याच्यानंतर प्रिसिजन बोल्टला ए ग्रेड बोल्ट सुद्धा म्हटलं जातं, सेमी प्रिसिजन बोल्टला बी ग्रेड म्हणून म्हटलं जातं, आणि रिब्ड बोल्ट. देर आर मेनली 6 टाइप्स ऑफ बोल्ट्स. ओके, इज इट क्लिअर. बघा आणखी एकदा सांगते. आता कनेक्शन आपल्याला काय करायचं, हे कनेक्शन डिझाईन करायचे. मग त्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या टाइपचे कनेक्शन्स आहेत. मग रिवेटेड कनेक्शन आहे, बोल्टेड कनेक्शन आहे आणि वेल्डेड कनेक्शन्स आहे. ठीक आहे. मग बोल्टेड कनेक्शन्स मध्ये काय असते, एक मेटल पिन असते, त्याचा जो एक पार्ट आहे तो काय असतो, हेड असते, दुसरा पार्ट आहे तो काय असते, शांक असते. ओके. हेड असते, हेड मध्ये काय केलं जातं, जे प्रेशर्स आहेत ते प्रेशर्स काय केलं जातं, जो शांक एरिया आहे त्याच्या थ्रू ट्रान्सफर केलं जातं. पण आपण इथं कनेक्टिंग मीडियम म्हणून काय करतोय, तिथं स्टील वॉशर प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून हेड पोर्शन वरती जे प्रेशर आलंय ते आपल्याला कनेक्टिंग प्लेट्सला काय करता येईल, पास करता येईल किंवा डिस्ट्रीब्यूट करता येईल. कारण आपला जो लोड आहे तो काय होतो, बीम टू कॉलम, कॉलम टू फुटिंग ट्रान्सफर होतो. आणि जे कनेक्शन स्टीलचे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय केले जातात, कनेक्शन्स प्रोव्हाइड केले जातात. मग ह्या कनेक्शन्स मध्ये काय केले जातात, कनेक्शन मध्ये बोल्टेड कनेक्शन एक टाइप आहे. मग ह्या बोल्टेड कनेक्शन मध्ये जो हेड पोर्शन आहे तिथे स्टील वॉशर्स प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून जो हेड पोर्शन आहे त्याच्यावरचा जो लोड आहे तो प्रॉपरली स्टील प्लेटला डिस्ट्रीब्यूट करता यावा. आणि जो थ्रेड्स आहेत ते थ्रेड्स कशासाठी प्रोव्हाइड केले जातात, तर थ्रेड्स नट आहेत तर नट बसवण्यासाठी आपण काय करतो, तिथं थ्रेड्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू.
इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ऑल ऑफ यू? ठीक आहे. आणि आता टाइप्स ऑफ बोल्ट मध्ये बघा, अनफिनिश्ड बोल्ट, फिनिश्ड बोल्ट, हाय स्ट्रेंथ बोल्ट, प्रिसिजन बोल्टला ए ग्रेड बोल्ट, बी ग्रेड बोल्ट अँड रिब्ड बोल्ट, असे 6 टाइप्स आहेत. हे अनफिनिश्ड बोल्ट्स म्हणजे काय, तर ह्याचा जो शांक एरिया आहे, शांक एरिया म्हणजे काय, हा जो एरिया आहे दॅट इज द शांक एरिया ऑफ द बोल्ट. हा शांक एरिया काय केलं जात नाही, फिनिशिंग केलं जात नाही, त्याच्यामुळे त्या टाइपच्या बोल्टला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट. ओके. आणखी हा टाइप अनफिनिश्ड बोल्टला आणखी काहीतरी नाव आहेत, मग ते नेम्स कोणते कोणते, व्हॉट इंडिकेशन्स दॅट ऑर्डिनरी बोल्ट, ब्लॅक बोल्ट, कॉमन बोल्ट आणि सिग्रेड बोल्ट. म्हणजे जे अनफिनिश्ड बोल्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑर्डिनरी बोल्ट पण म्हटलं जातं, ब्लॅक बोल्ट म्हटलं जातं, कॉमन बोल्ट म्हटलं जातं आणि सिग्रेड बोल्ट म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे अनफिनिश्ड बोल्ट, ब्लॅक बोल्ट म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, अनफिनिश्ड बोल्ट मध्ये येणार, किंवा त्या टाइपचा अनफिनिश्ड बोल्टलाच ए ग्रेड बोल्ट, सॉरी सी ग्रेड बोल्ट, कॉमन बोल्ट, ऑर्डिनरी बोल्ट किंवा ब्लॅक बोल्ट असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. दिस शांक पोर्शन ऑफ द शांक पोर्शन ऑफ दिस बोल्ट इज लेफ्ट अनफिनिश्ड. म्हणजे ह्याचं फिनिशिंग, जो शांक पोर्शन आहे त्याचं फिनिशिंग केलं जात नाही, त्याच्यामुळेच त्या टाइपच्या बोल्टला काय म्हटलं जातं, अनफिनिश्ड बोल्ट म्हटलं जातं. ठीक आहे. अनफिनिश्ड बोल्ट्स हे आहे ते मॅन्युफॅक्चर कोणत्या कशापासून मॅन्युफॅक्चरिंग केले जातात, तर माइल्ड स्टील पासून मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. आणि माइल्ड स्टील म्हणजे कोणत्या ग्रेडचं स्टील असते, तर Fe250 ग्रेडचं स्टील असते. ठीक आहे. म्हणजे Fe250 ग्रेडचं जे स्टील आहे त्याच्यापासून आपण काय करतोय, माइल्ड स्टील जे बोल्ट्स आहेत, सॉरी त्याच्यापासून आपण अनफिनिश्ड बोल्ट्स काय करतोय, मॅन्युफॅक्चरिंग करतोय. आणि आपल्याला एखाद्या बोल्टचा डायमीटर इंडिकेट करायचा आहे, किंवा ते बोल्ट किती डायमीटरचे आहे ते इंडिकेट करायचंय. मग ते कसं इंडिकेट करणार, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, जो शांक एरिया आहे त्याचा डायमीटर मेजर करायचा. ठीक आहे. मग मी शांक एरियाचा डायमीटर मेजर केला, मला असं समजलं की तो जो डायमीटर आहे तो 16 mm आहे. मग काय, ह्याच्यामध्ये बोल्ट मध्ये 2 डायमीटर असतात, एक तो हेड पोर्शनचा डायमीटर, सेकंड शांक पोर्शनचा डायमीटर. ठीक आहे. मग आपण जे इंडिकेट करतो तो फक्त शांक पोर्शनचा डायमीटर इंडिकेट करतो. मग मला त्याच्यासाठी काय करणार, मी शांक पोर्शनचा डायमीटर आहे तो मेजर करणार, तो 16 mm चा आहे, तर मी काय म्हणू शकते, तो जो बोल्ट आहे तो 16 mm डायमीटरचा आहे. जर 12 mm चा असेल तर मी फक्त शांक पोर्शनचा डायमीटर मेजर करणार, हेड पोर्शनचा डायमीटर मेजर करणार नाही. ठीक आहे. शांक पोर्शनचा डायमीटर मेजर केला जातो. किंवा तुम्हाला सांगितलं की 20 mm डायमीटरचा मला काय पाहिजे, बोल्ट पाहिजे, तुम्हाला नंबर ऑफ बोल्ट्स तुम्हाला दिले जातील, त्याच्यानुसार मग तुम्ही असं इंडिकेट करणार की तो 20 mm डायमीटरचा बोल्ट आहे. त्याच्या प्रत्येक जे तुम्हाला जेवढे बोल्ट आहे त्याचे जो शांक पोर्शन आहे त्या पोर्शनचा काय करायचा, डायमीटर मेजर करायचा, ज्याचा डायमीटर 20 mm आहे तो झाला त्या 20 mm चा बोल्ट. ओके. म्हणजे इंडिकेशन कसं चेक करायचं, तर शांक एरियाचा बोल्ट जे डायमीटर आहे ते मेजर करून. हेड पोर्शनचा जो डायमीटर आहे तो डिफरंट असतो, तो आपण इंडिकेट करतच नाही. ठीक आहे. म्हणून प्रत्येक ह्याच्यासाठी आपण जे बोल्ट आहे त्या बोल्टसाठी शांक पोर्शन आहे त्याचा डायमीटर मेजर करायचा. ठीक आहे. नेक्स्ट, अनफिनिश्ड बोल्ट्स आर अवेलेबल इन मार्केट ऍट 16 mm, 20 mm, 24 mm, 30 mm, 36 mm डायमीटरचे तुम्हाला काय भेटतील, अनफिनिश्ड बोल्ट मार्केटमध्ये भेटतील. त्या मार्केटमध्ये तुम्हाला 16 mm, 20 mm, 24 mm, 30 mm, 36 mm अशा डायमीटरचे तुम्हाला बोल्ट कशा अनफिनिश्ड बोल्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते काय करू शकता, चेक करू शकता. आणि हे 16 mm, 20 mm, 24 mm, 30 mm, 36 mm हे कुठले डायमीटर दिलेले असतात, तर शांकचे डायमीटर दिलेले असतात. तुम्हाला हेडचा डायमीटर कधीच गिवन नसतो. मग आता आपल्याला हे बोल्ट्स आहेत, हे बोल्ट्स कोणत्या टाइपच्या स्ट्रक्चरसाठी ऍज अ कनेक्शन म्हणून यूज करू शकतात, तर ज्या स्ट्रक्चरचं लाईट वेट आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅटिक लोड येत असतील तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, अनफिनिश्ड बोल्ट हे कनेक्शन साठी यूज करू शकता. ठीक आहे. अनफिनिश्ड बोल्ट बघा, इम्पॉर्टंट काय, अनफिनिश्ड बोल्ट मधून त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजतंय की ह्याच्यामध्ये जे शांक पोर्शन आहे तो काय केलं जात नाही, त्याचं फिनिशिंग केलं जात नाही. नंतर ह्याचे जे अनफिनिश्ड बोल्ट आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी Fe250 ग्रेड म्हणजे माइल्ड स्टीलचा यूज केला जातो.
आणि त्याच्यामध्ये 16 mm, 20 mm, 24 mm, 30 mm आणि 36 mm असे डिफरंट डायमीटरचे बोल्ट तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटतील. आणि ह्या टाईपच्या अनफिनिश्ड बोल्ट हे लाईट वेट स्ट्रक्चरसाठी काय करू शकता, त्याचा यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता त्याचा नॉमिनल एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, नंतर नेट टेन्साइल एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर नॉमिनल एरिया म्हणजे काय की जो प्लेन पोर्शन असतोय त्या प्लेन पोर्शनचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. मग तो कसा कॅल्क्युलेट करणार, π/4d². त्याचा एरिया आणि ह्याचा एरिया डिफरंट असतोय. जो थ्रेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया वेगळा असतोय आणि जो नॉर्मल एरिया आहे त्याचा एरिया, जो प्लेन आहे त्याचा एरिया डिफरंट असतोय. हा जो प्लेन एरिया आहे म्हणजे तिथं प्लेन असते, तिथं थ्रेड्स प्रोव्हाइड केले नसतील, तर त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, π/4d². दिस द डायमीटर ऑफ द शांक एरिया. आणि जो अदर आहे म्हणजे थ्रेडेड एरिया, या थ्रेडेड एरियाला सुद्धा काय म्हटलं जातं, नेट टेन्साइल एरिया सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हा नेट टेन्साइल एरिया हा नॉमिनल एरियापेक्षा काय केलं जातं, 22% न रिड्यूस केलेलं असते. मग 22% न रिड्यूस केलं म्हणजे काय केलं जातं, 78% प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे बघा 100 मधून 22 मायनस केल्यावरती किती राहणार आहे, 78 राहणार आहे. बरोबर आहे. 100 मधून 22% रिड्यूस केल्यावरती 78 राहिलं जातं. मग तुम्ही काय करणार, 78% म्हणजे काय, 78 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती झालं, 0.78. म्हणजे नॉमिनल एरिया आहे त्याला काय करा, 0.78% न मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय भेटणार आहे, थ्रेडेड पोर्शनचा एरिया. त्यालाच काय म्हटलं जातं, नेट टेन्साइल एरिया ऑफ द बोल्ट म्हटलं जातं. इज इट क्लिअर? एवढं क्लिअर झालं. नॉमिनल एरिया म्हणजे जिथं थ्रेड्स प्रोव्हाइड केले जात नाही त्याचा जो एरिया आहे दॅट इज द नॉमिनल एरिया ऑफ द बोल्ट. आणि अदर जो आहे दॅट इज द थ्रेडेड पोर्शनचा एरिया, त्याला नेट टेन्साइल एरिया पण म्हटलं जातं. आणि तो किती प्रोव्हाइड केला जातो, ऍक्च्युअली 0.78. का तर 22% रिड्यूस केलाय, मग 100 मधून 22% मायनस करा, तुम्हाला किती भेटणार आहे, 78%. मग 78% तिथे ऍक्च्युअली प्रोव्हाइड केलेलं असते, म्हणून आपण तिथं 78% न काय करतोय, तिथं मल्टिप्लाय करतोय. कशाला, नॉमिनल शांक एरियाला. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? नेक्स्ट जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ह्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला सेंड करते, कारण फर्स्ट टाइमला तुमचा लेक्चर घेताना लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली गेली नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी रिपीट केलं. ठीक आहे. अटेंडन्स टाका आणि तुमचं पीएचचं लेक्चर स्टार्ट झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला पण मी हे पार्ट रिपीट करते जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आणि प्लीज लेक्चर मिस करू नका. रोल नंबर 2 असू द्या, ज्या आहेत काय करतात मधूनच लेफ्ट होतात. रोल नंबर 3 तुम्ही जास्त करून अब्सेंट असता लेक्चरला. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आणखी हा पार्ट रिपीट करते जेणेकरून अजून क्लिअर होईल. आणि याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन लेफ्ट देम.